नमस्कार मित्रांनो, आज आपण एक मुख्य प्रमुख बातमीचे स्पष्टीकरण करणार आहोत. ही बातमी आहे मित्रांनो पुढील प्रमाणे. आजची ब्रेकिंग न्यूज. आताची मोठी बातमी. राज्य कर्मचाऱ्यांच्या हितासाठी राज्य सरकारकडून मोठा महत्वपूर्ण निर्णय. या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहूया. नमस्कार आत्मीय बंधू आणि भगिनींनो, मी माझ्या ऍक्टिव्ह युट्यूब चॅनल मार्फत आपल्या हक्काच्या चॅनलद्वारे आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहे. आज आपण राज्य कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सरकारने घेतलेल्या निर्णायक बाबतीत महत्वपूर्ण निर्णयाचे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे करूया. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही बातमी अत्यंत महत्त्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करून लाईक करायला विसरू नका. चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सरकारकडून महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे, तर तो निर्णय जाणून घेऊया सविस्तर माहितीच्या आधारे. राज्य कर्मचाऱ्याकडून कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मोठा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. सदर निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या सेवा ज्येष्ठता संदर्भातील गोंधळ आता संपणार आहे. कर्मचाऱ्यांना पदोन्नती देताना सेवा ज्येष्ठता यादी मधील नेमकी कोणती दिनांक विचारात घ्यावी याबाबत सरकारकडून आता स्पष्टीकरण देण्यात आले आहे. यामध्ये स्पष्ट असे म्हटले आहे की दिनांक 25 एप्रिल 2004 पूर्वी राज्य सेवेत रुजू झालेल्या व विभागीय स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पदोन्नती प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रथम नियुक्ती दिनांकापासून पदोन्नती करता पात्र असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. सदर निर्णयाचा फायदा हा राज्य शासन सेवेतील सर्वच कर्मचाऱ्यांना हा नियम लागू राहणार आहे. त्यामुळे त्याचबरोबर सदर निर्णयाचा फायदा पोलीस प्रशासनातील अधिकारी व इतर सेवेतील कर्मचाऱ्यांना सुद्धा देखील लागू राहणार आहे. तसेच 27 मे 2021 रोजी राज्य शासनाच्या निर्णयानुसार पदोन्नती करता सेवा ज्येष्ठता यादी ही सदर पदोन्नतीच्या पदाच्या तारखेपासून लागू करण्यात आलेली होती. परंतु बऱ्याच प्रकरणांमध्ये परीक्षा उत्तीर्ण व पात्रता होण्यामध्ये गोंधळ निर्माण झाला आणि गोंधळामुळे सदर नियमात आता सरकारने बदल केला आहे आणि करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने 25 एप्रिल 2004 पूर्वी अथवा त्यानंतर पदोन्नती प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा ज्येष्ठतामध्ये संभ्रमता निर्माण झाली होती, तर ती आता दिनांक 25/4/2024 अथवा त्यापूर्वी रुजू झालेल्या व त्यानंतर विभागीय परीक्षा उत्तीर्ण होऊन कर्मचारी वरिष्ठ पदावर प्रमोशन प्राप्त केलेले कर्मचारी हे त्यांच्या वरिष्ठ पदाकरता पदोन्नती करता दिनांक 25 एप्रिल 2004 अशी ग्राह्य धरली जाणार आहे, असे राज्य सरकारकडून सेवा ज्येष्ठता यादीच्या संदर्भात स्पष्ट केले आहे. तसेच दिनांक 25 एप्रिल 2004 नंतर सेवेत रुजू झालेले तसेच विभागीय परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांच्या प्रथम पदावर नियुक्तीची दिनांक किंवा तारीख हीच सेवा ज्येष्ठताची तारीख ग्राह्य धरण्यात येणार आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीस्तव हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.